हॅलो एव्हरीवन। तर आज आपण मालवणी पद्धतीचे वाटण कसे करायचे हे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला खोबरे हे उभे उभे चिरून घ्यायचे आहे। मी 4 वाट्या नारळाच्या इथे घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला एक तुकडा आल्याचा घ्यायचा आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक मोठं लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 कांदे सुद्धा आपल्याला उभे उभे चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला साहित्य पहिले रेडी करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी एक भिडाची कढई गॅसवरती तापत ठेवली आहे। त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम खोबरे टाकले आहे आणि ते खोबरे मी व्यवस्थित भाजून घेत आहे। आपल्याला खोबरे गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे खोबरे हे जळत नाही। खोबरे भाजून झाले की ते आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला कांदा सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजताना आपल्याला त्याच्यामध्ये आले आणि लसूण सुद्धा भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर कांद्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला तो गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर आता कांदा सुद्धा गोल्डन ब्राउन भाजून झालेला आहे। ज्या डिशमध्ये आपण खोबरे काढले होते त्याच डिशमध्ये आपल्याला कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। 1 ते 2 तास आपल्याला हे व्यवस्थित हवेखाली ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतर ते फ्रीजिंगला ठेवायचं आहे। थँक्यू। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।